नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे सावजी चिकन ग्रेव्ही. तर त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो चिकन, 4 मोठ्या आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि लागणार आहे 1 छोटी वाटी भरून अद्रक, तेवढाच लसण, धना पावडर, चवीपुरतं मीठ, सावजी चिकन मसाला, लाल तिखट, हळद, दालिया म्हणजेच फुटाण्याची डाळ, खोबरं, धनी आणि हे सर्व खडे मसाले, तेजपत्ता, शाही जिरा आणि हे सर्व खडे मसाले घ्यायचे आहेत. तर पाहिलं आपण काय लागणार आहे. तर आता आपण मसाल्याची तयारी करूया. एका पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये हे कांदे भाजून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. तीन ते 4 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे, लो टू मीडियम आचेवर. आता हे थोडेसे भाजलेले आहेत. याच्यामध्येच अद्रक आणि लसण टाकायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे. याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि त्याच पॅनमध्ये हे थोडेसे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. हे खडे मसाले सुद्धा भाजून झालेले आहेत. याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं. आता हे खडे मसाले भाजून झाल्याच्या नंतर हे खोबरं आणि दालिया पण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. याला सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं स्प्रे करायचं आहे. आता हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत. या सर्व मसाल्यांमध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आता सर्व मसाले भाजून झालेले आहेत. या सर्वची मिक्सरला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा वाटण. हा मसाला वाटून तयार आहे. हे सगळ्या याचं वाटण तयार आहे. आता आपण याची फोडणी द्यायची. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये हे मसाला टाकायचा, हे वाटण, आणि याला फ्राय करायचं. याला कंटिन्यू याच्यामध्ये पळीने हलवत राहायचं, नाही तर मसाला खाली चिपकतो, करपतो. तेल आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतो, पण सावजी चिकन मटन मध्ये तेल जास्त पडतं. हे पहा कलर चेंज झालेला आहे. चिकन किंवा दुसरं कुठलंही मटन, कुठलीही नॉनव्हेजची भाजी, मसालेदार भाजी बनवताना मसाला तेलामध्ये खूप जास्त फ्राय करणं, खूप वेळ जास्त शिजवणं, याला जास्त महत्त्व आहे. कारण का त्याच्यानेच भाजी जास्त टेस्टी बनते. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. मसाला भाजायला खूप जास्त वेळ लागतो. मसाला भाजून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं,
सावजी चिकन मसाला, धना पावडर आणि हळद. आणि चवीपुरतं मीठ. याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये हे चिकन टाकायचं. तोपर्यंत दुसऱ्या एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता या चिकनला मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आता याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. आता या चिकनला सुद्धा मसाल्यामध्ये खूप जास्त थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं मसाल्यामध्ये. याला तेल सुटतपर्यंत, तेल वेगळं होतपर्यंत चिकनला फ्राय करून घ्यायचं. हे मसाला तेल वेगळं झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे या मसाल्याला, चिकनला. आणि खाली चिपकलेलंही नाही आहे मसाला, चिकन वगैरे. खूप मस्त स्मेल येत आहे, खूप मस्त सुगंध येत आहे मसाल्याची. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आपल्याला भाजी किती थिक पाहिजे, किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं. आणि याला व्यवस्थित उकळी येतपर्यंत शिजवून घ्यायचं, छान तरी येतपर्यंत. आता ह्याच्यामध्ये पाणी सोडून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून तुम्ही मस्तपैकी आरामात बसून तुमचा कुठलाही वेब सिरीजचा एखादा एपिसोड किंवा कुठलाही फेवरेट सिरियलचा एक एपिसोड बघू शकता. अर्धा तास तरी लागेल याला शिजायला. चिकनची भाजी तयार आहे. मस्तपैकी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा नुसत्या भातासोबत सुद्धा खूप टेस्टी वाटते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की कशी झाली होती. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.